मुस्लिम समाजाच्या विकासाच्या विविध मागण्या करत सोलापुरातील दिग्गज नेते फारुख शाब्दी यांनी गुरुवारपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. फारुख शाब्दी यांच्या या आंदोलनाची व्याप्ती सोलापुरात वाढली असून विविध स्तरातून त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी फारुख शाब्दी यांच्या शिष्टमंडळाची भेट घेत चर्चा केली. शिष्टमंडळाने मुस्लिम समाजाच्या विकासासाठी विशेष निधी मंजूर झाल्याचे लेखी हमीपत्र जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका घेतली. आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी तात्काळ अधिकाऱ्यांची बैठक घेत अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना फारुख शाब्दी यांच्या आंदोलना ठिकाणी चर्चेसाठी पाठवले. फारुख शाब्दी आणि संदीप कारंजे यांच्यात जवळपास अर्धा चर्चा झाली, त्यामध्ये देखील तोडगा निघाला नाही. फारुख शाब्दी यांनी अन्नत्याग आंदोलन आत्ता सोडतो, मात्र मुस्लिम समाजासाठी असलेले मुस्लिम कब्रस्तान, मुस्लिम समाजाच्या विविध धार्मिक स्थळांच्या विकासासाठी लेखी स्वरूपात निधी मंजूर झाल्याचे पत्र द्यावे. यावेळी फारुख शाब्दी यांनी अतिरिक्त आयुक्त कारंजे यांच्या समोर हात जोडून विनंती केली. माझ्या समाजाच्या विविध समस्या मांडल्या आहेत, समाधानकारक लेखी स्वरूपात निधी मंजुरीचे पत्र द्यावे अशी मागणी केली. काय चर्चा झाली, कितपत यश मिळालं आणि पुढचं पाऊल काय असणार? आजच्या या आंदोलना संदर्भात या परिवाराकडून सोलापूर महानगरपालिकेकडे काही डेलिगेट महापालिका आयुक्तांना भेटायला आले होते आणि महापालिका आयुक्तांना भेटल्यानंतर त्यांच्या प्राप्त झालेल्या निवेदनाच्या आधारे महापालिका आयुक्तांनी प्रशासन प्रमुख म्हणून त्या बाबी पदाधिकारी म्हणजे मान्य महापौर यांकडे तो प्रस्ताव आणि पत्र पुढील निर्णय घेण्याकामी सादर करण्यात आलेला आहे आणि मान्य आयुक्तांनी या बाबतीतचं दिलेल्या पत्राची प्रत मला फारुखभाई शाब्दी यांना देण्यात यावं आणि त्यांना आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून दिलेल्या पत्राची नोंद त्यांनी घ्यावी यासाठी मी इथं आलेलो आहे आणि त्याची सगळी माहिती संपूर्ण मी शाब्दी साहेबांना दिलेली आहे आणि त्यांना मी अशी विनंती केली की आपण जो अन्नत्यागाचा जो सहभाग या गेल्या 2-3 दिवसापासून घेतलेला आहे तो तुम्ही बंद करावा आणि आपण उपोषण स्थगित करावं अशी विनंती प्रशासनाच्या वतीनं भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहात. मात्र यांनी यावं किंवा सभागृह नेत्यांनी तरी निदान या ठिकाणी येऊन भेट द्यावा असं त्यांचं नाही. कसं आहे, आता आपण महापौरांकडे मान्य आयुक्तांनी पत्र दिलेलं आहे. माहित मी त्या पत्राकडं आज या शनिवार आणि रविवार सुट्टी असल्यामुळं पत्र त्यांच्याकडे पोहोचेल का नाही माहित नाही, परंतु जर ते पोहोचलं तर त्याबाबत विचार करून ते निर्णय घेतील. आंदोलनकर्त्याचा आजचा 3रा दिवस आहे. प्रशासनाला यायला उशीर झाला असं वाटत नाही का? तब्येत खालावत चालली आणि पहिल्या दिवसाच्या 3रा दिवस आहे. प्रशासन नेहमी शहरवासियांच्या बाबतीत सकारात्मकच आहे. पत्र प्राप्त झालेलं आहे. पत्राच्या अनुषंगानं आपल्याला काय पॉलिसी निश्चित घ्यायची आहे या बाबतीत मान्य आयुक्त महोदयांनी महापौरांशी चर्चा करण्याचं नियोजन केलेलं आहे. आज त्यांनी आयुक्तांकडं चर्चेसाठी उपस्थित राहतील का नाही माहीत नाही, परंतु आयुक्तांनी त्यांना सांगितलं की आज आपण या बाबतीत थोडीशी चर्चा करून काय जो निर्णय घ्यायचा आहे तो आपण अंतिम निर्णय घेता येईल. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.